टॉप 18 प्रायोजक बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा। पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी ताब्यात असलेल्या राहुल गांधींची सुटका। तब्बल 3 तासांनंतर राहुल गांधींची सुटका। प्रियंका गांधींची पोलिसांकडून सुटका। मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात असताना प्रियंका गांधींची सोनिया गांधींनी घेतली भेट। उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलकांची घेतली भेट। आंदोलकांच्या मंचावरून ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। दडपशाहीपेक्षा आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करा। जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांचा केंद्र सरकारला सल्ला। काही राजकीय पक्ष ज्यांना त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे असे पक्ष यातून आपल्याला पुन्हा काहीतरी मिळवता येईल का असाही प्रयत्न करतात। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा। वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह लाठीचार्जच्या विरोधात बंदची हाक। बेस्ट कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा। 15 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन। आणि अमरावती, गोंदिया, अकोल्यात मुसळधार पावसाची हजेरी। पिकांना नवसंजीवनी मिळाल्यानं शेतकरी सुखावला। नमस्कार, मी आरती औटी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। या बुलेटिनमध्ये दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी पाहूया। उद्धव ठाकरेंनी जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत अभिजित तिपकेंचं कौतुक केलंय। उद्धव ठाकरेंनी सरकारवर घणाघाती टीकाही केलेली आहे। फक्त राजीनामा नाही तर व्यवस्था बदलली पाहिजे असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय। ठीक है, चुनाव के लिए 2-3 साल है, रहेंगे, होने दो। मतलब अपने पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है। अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांगे हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा। सिर्फ एक स्पीकर से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल देंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। मैं कल से देख रहा था कि कुछ गुंडे आपके ऊपर डंडे चला रहे थे और अभिजीत मैंने देखा एक गुंडे का फोटो वायरल किया है, वांटेड, ऐसे ही करो। आज शायद कुर्सी पे बैठे हैं, लेकिन कुर्सी में कल आप में से कोई बैठने वाले, आप में से बहुत सारे लोग बैठने वाले, तब देख लेंगे। इनको शायद ये पता नहीं है कि आने वाला कल जाता है, लेकिन आने वाला कल मेरे सामने खड़ा है। शायद आजादी के बाद पहली बार हम देख रहे हैं, अनुभव कर रहे हैं कि ऐसी सरकार जो अपने भविष्य पर लाठियां चलाती है। आप सिर्फ युवा नहीं हो, आप इस देश का भविष्य हो। और अब मुझे यही लगने लगा है कि जो भी आपका आतंकवादी मानता है कि या वो विदेश से आए हैं क्या,
आतंकवादी कौन कहता है आपको पता है, और आप आज अनुभव कर रहे हैं कि इतनी बेरहमी से ये सरकार आपके साथ पेश आ रही है। कल जिस तरीके से उन्होंने आपको पीटा, एक बात अच्छी लगी क्योंकि आप सबके हाथ में एक मोबाइल फोन है। आणि आता ब्रेकनंतर बघूया, सोमवारच्या आंदोलनात नागपूरचा आदित्य बानाईत सहभागी झाला होता आणि त्याच्यावरही पोलिसांनी लाठीचार्ज केला। पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आणि त्याविषयी आदित्यच्या कुटुंबाने संताप व्यक्त केला। शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का करण्यात आला असा सवाल बानाईत कुटुंबियांनी केला। महिन्याचा सर्व 1 महिना झालेला आहे त्याला समजा, आणि तो इथे घरी 2 वेळा येऊन गेला, 2 दिवस आला आणि 2 दिवस राहिला आणि पुन्हा गेला, 2 दिवस आला पुन्हा गेला, तो तिथे गेला। 1 महिन्यापासून तो आता तिकडेच आहे। तर आता आम्हाला तेवढा कल्पना होत नाही, तेवढं तो काही सांगत नाही तिकडून आम्हाला। तर मग आता काल आम्हाला मोबाईलवर वाटलं तेव्हा याचा झाला, तर मला मग बाहेरून फोन आले, भाऊ व्हिडिओ पाहिला का, तू व्हिडिओ पाहिला का? मी म्हटलं व्हिडिओ पाहिला मी, म्हणलं मला त्या आदित्यला मारलं की वगैरे, म्हणलं तुम्ही वगैरे म्हणलं, तर हे बरोबर नाही मला सर, कसं आता का बोलू नाही शकत म्हणलं जास्त, आपल्याला का बोललं। महिन्याचा सर्व 1 महिना झालेला आहे त्याला समजा, आणि तो इथे घरी 2 वेळा येऊन गेला, 2 दिवस आला आणि 2 दिवस राहिला आणि पुन्हा गेला, 2 दिवस आला पुन्हा गेला, तो तिथे गेला। 1 महिन्यापासून तो आता तिकडेच आहे। तर आता दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला जगभरातील भारतीयांचा पाठिंबा मिळताना दिसतोय। लंडनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर भारतीयांनी जोरदार निदर्शनं करत विद्यार्थी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला। यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। आयर्लंडची राजधानी डब्लिनमध्येही भारतीय दूतावासाबाहेर जमून भारतीयांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। बर्लिनमध्ये सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी भारतीय एकवटले होते, तर नेदरलँडमध्ये भारतीय विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी रॅली काढण्यात आली। आता बघूया बातमी आहे वारीबद्दलची। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यात आज भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। माळशिरस तालुक्यातील खुडूस फाटा इथे पार पडलेल्या माऊलींच्या दुसऱ्या मानाच्या गोल रिंगण सोहळ्याला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपस्थिती लावली। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण जे आहे ते खडूस फाटा या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि दर्शन घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आलेले आहेत। त्यांनी दर्शन घेतले माऊलींचं। काय भावना, आज तुम्ही दर्शन घेतलं? मी गेल्या वर्षी सुद्धा पालखीला आलो होतो, आपण होता त्याला साक्षी तुम्ही होता। खऱ्या अर्थानं या निमित्तानं जे वारकरी येतात हे खऱ्या अर्थानं पांडुरंग आहेत। त्यांना पाहून पांडुरंगाचं दर्शन घेण्याचं समाधान आम्हाला लाभतं आणि म्हणून पालखीला येणं, या वारकऱ्याच्या भावना समजून घेणं। आज तुम्ही पाहत असाल लाखो लोक रस्त्याच्या बाजूला झोपलेले आहेत, काही चिंता नाही, घरदारची चिंता नाही, कशाची चिंता नाही, मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं। ही जी मनोमन भावना आहे ना, ही खऱ्या अर्थानं ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे। असं चित्र तुम्हाला जगात कुठं पाहायला मिळणार नाही जे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। आज दर्शन घेतल्यानंतर तुम्ही वारकऱ्यांना कसा सरकारकडून काही मदत देखील दिलेली आहे वारकऱ्यांना, दिंड्यांना, तर त्या संदर्भामध्ये आम्ही वारकऱ्यांना दरवर्षी पर दिंडीला आम्ही 20,000 प्रमाण देत असतो। आता यावर्षी जवळपास 1400 दिंड्या आहेत, त्यांना मदत दिलेली आहे आणि पुन्हा स्टॉलसुद्धा लावलेले आहेत। जेवणाची व्यवस्था असेल, पुन्हा पाण्याची व्यवस्था असतील, ही आमच्या विभागातर्फे सुद्धा आम्ही करतो आहे। म्हणून जेवढं शक्य होईल तेवढी वारकऱ्यांना मदत करणं हे आमचं काम आहे। मानाच्या दिल्या प्रलंबित ज्या दिंड्या आहेत त्यांच्या देखील काही प्रमाणात त्यांना देखील जेवढ्याही दिंड्या आमच्याकडे रजिस्टर्ड होतील सर्वांना पैसे म्हणजे दिले जाईल। ही मदत नाही आहे, हे सहकार्याची भावना आहे, हे समजून घ्या। हे कुणाला त्यांच्यावर आम्ही उपकार करत नाही। या सगळ्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हे सगळे दिंड्यांना देत आहेत आणि आता अंतिम टप्प्यामध्ये वारकऱ्यांचा जो प्रवास आहे जो आळंदीपासून निघालेला आहे त्याच्याबद्दल काय सांगा? हा अंतिम टप्प्याचा प्रवास खऱ्या अर्थानं आनंदाने आणि फार जल्लोषात निघालेला आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळं हास्य आहे। आम्ही तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या दिंड्या, जेवढ्याही दिंड्या असतील, विभागीय आयुक्ताच्या मार्फत यांना सर्वांना आम्ही मदत निश्चित करू
काही जर राहिले असतील तर त्यांना सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत. त्यांनी आमच्याशी संपर्क सुद्धा साधावा. या दिंडीमध्ये कुणालाही काहीही त्रास होऊ नये याची काळजी सुद्धा आमच्या विभागातर्फे आम्ही घेतोय.